नमस्कार, मी डॉक्टर प्रियंका गीते, फर्टिलिटी कन्सल्टंट, विश्वास हॉस्पिटल, पुणे येथे कार्यरत आहे. आज आपण जाणून घेऊया IVF, ज्याला आपण टेस्टेड बेबी म्हणतो, याची स्टेप बाय स्टेप मेथड काय आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे ओव्हेरियन स्टिम्युलेशन. यामध्ये आम्ही फिमेल्सला पिरियडच्या सेकंड डे पासून काही मेडिसिन्स आणि इंजेक्शन स्टार्ट करतो. हे इंजेक्शन्स युजली 10 डेजपर्यंत चालतात, डिपेंड करतं पेशंट टू पेशंट. आणि मध्ये आम्ही 3-4 टाइम्स सोनोग्राफी करतो आणि त्यानंतर जेव्हा एग्स रेडी होतील त्याला आम्ही मॅच्युअरचे इंजेक्शन्स देतो, त्याला आम्ही ट्रिगर इंजेक्शन्स म्हणतो. आणि ट्रिगर इंजेक्शन्स नंतर 36 आवर्समध्ये आम्ही त्यांचे एग्स रिट्रीवल करतो, ज्याला आपण ओसाइट पिकअप असं म्हणतो. यामध्ये आम्ही स्त्रीला एक 10-15 मिनिटाचे भूल देत असतो आणि त्यांचे सगळे जे स्त्री बीज तयार झाले आहेत त्याला आम्ही नीडलच्या साह्याने शरीराच्या बाहेर ॲस्पिरेट करत असतो. थर्ड, जे स्पर्म कलेक्शन अँड द फर्टिलायझेशन. ज्या दिवशी आम्ही फिमेलचं एक्साइट रिट्रीवल करत असतो त्याच दिवशी त्यांच्या हजबंडचे स्पर्म कलेक्शन आम्ही करतो लॅबमध्ये आणि ते प्रोसेस करतो. आणि लॅबमध्ये स्पर्म्स आणि स्त्रीबीज यांचं फर्टिलायझेशन करत असतो आणि ते फर्टिलायझेशन केल्यानंतर त्यांचं कल्चर होत असतं. कल्चरनंतर तो एम्ब्रिओ जो आहे 3 किंवा 5 डेजपर्यंत ग्रो होतो. लास्ट स्टेप जे असते एम्ब्रिओ ट्रान्सफर, यामध्ये डिपेंड करतो की आपण कोणत्या प्रकारचं ट्रान्सफर करतोय, वेदर इट इज फ्रेश ट्रान्सफर किंवा फ्रोझन ट्रान्सफर. फ्रेश ट्रान्सफर म्हणजे आपण ज्या महिन्यामध्ये त्यांचे एम्ब्रिओज बनवले आहेत त्याच महिन्यामध्ये आपण ट्रान्सफर करतो. आणि फ्रोझन ट्रान्सफर म्हणजे आपण ज्या महिन्यामध्ये त्यांचे एम्ब्रिओ बनवले त्याला आपण फ्रीज करून ठेवतो आणि सेकंड किंवा थर्ड मंथमध्ये आपण एम्ब्रिओ ट्रान्सफर करत असतो. तर ह्या पूर्ण प्रोसेसला रफली अगर फ्रेश सायकल असेल तर 1 मंथ लागतो आणि फ्रोझन ट्रान्सफर असेल तर 2 to 3 मंथ्स लागतात. आणि ट्रान्सफर नंतर 15 डेज नंतर आपण प्रेग्नन्सी टेस्ट चेक करत असतो. तर ही झाली थोडक्यात IVFची स्टेप बाय स्टेप मेथड. यामध्ये मला एवढं सांगितलं, जे कोणी कपल असेल त्यांना प्रेग्नन्सी राहण्यास अडचण येत असेल तर त्यांनी नक्कीच विश्वास हॉस्पिटलला व्हिजिट करावी आणि अजून काही डाऊट असतील तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करावा.